कोकणातील गणेशोत्सव म्हटलं की प्रत्येक गाव, प्रत्येक गल्ली, प्रत्येक घर आपला अनोखा ठसा उमटवते. आणि सावंतवाडीतील चिताराळीचा राजा हा गणराय तर गेली तब्बल 35 वर्षे मनोभावे, थाटामाटात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. चिताराळीतील हा गणपती उत्सव केवळ भाविकांसाठी नव्हे तर संपूर्ण तालुक्यासाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतो. दरवर्षी येथे गणेशोत्सवात सजवले जाणारे पौराणिक हालते देखावे ही खास परंपरा आहे. रामायण महाभारतासह इतर पौराणिक कथा जिवंत स्वरूपात मांडल्या जातात, ज्यामुळे भक्तांना केवळ दर्शन नव्हे तर अनुभवही मिळतो. मोठ्या प्रमाणात भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात. तरुणाईपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे हे हालते देखावे हा गणेशोत्सवाचा खास ठळकपणा आहे. गेली 35 वर्ष ही परंपरा सातत्याने जोपासली गेली असून भक्ती आणि संस्कृती यांचा मिलाप चिताराळीच्या राजाच्या मंडपात अनुभवायला मिळतो. हाच गणपती सावंतवाडीतील गणेशोत्सवाला एक वेगळाच मानाचा तुरा लावतो. चिताराळीचा राजा म्हणजे श्रद्धा, परंपरा आणि आकर्षणाचा संगम, आणि म्हणूनच गेल्या 3 दशकांपासून भाविकांच्या हृदयात हा उत्सव आजही तितकाच अढळ आणि भव्य स्वरूपात विराजमान आहे. खरं सांगायचं म्हणजे गमतीने गणपती स्थापन करण्याचं ठरलं आणि त्यानंतर हा गणपतीने मूर्ती करण्याची विलास मांजरेकरकडे दिली. तिथून ते कच्च्या स्वरूपात आम्ही आमच्या इथला चिताराळी रंगारी असल्यामुळे कोलगावला रंगवून इथे स्थापन केलं. त्यानंतर इथे पावसाळी दिवस असल्यामुळे आणि आपल्या बालगोपाळालाही काहीच कल्पना नसल्यामुळे नगरसेठ दीपक केसरकरचे वडील यांनी आम्हाला 2 वर्ष मंडपाची सोय केली. त्याच्यानंतर आम्ही फॅब्रिकेशन वगैरे मंडळीकडे गेलो. त्यानंतर हळूहळू प्रगती झाली आणि कार्यक्रमाला बालगोपाळ बाहेरची मंडळी, लहान मोठी मंडळी येऊन गणपती उत्सव गुण्यागोविंदाने साजरे करू लागले. हळूहळू इतर समाजाची म्हणा किंवा इतर सार्वजनिक मंडळाची अनुमती घेऊन कार्यक्रम करण्यास सुरुवात केली आणि त्याचं प्रमाण हळूहळू मोठ्या प्रमाणात हिमालयाप्रमाणे आजपर्यंत पोहोचलेलं आहे. 1991 साली स्थापना करण्यात आली. पहिला गणपती 1991 साली या ठिकाणी स्थापन झाला. यंदाचं हे 35वं वर्ष आहे. या ठिकाणी दरवर्षी आम्ही वेगवेगळे चलचित्र देखावे सादर करतो. यंदा संजीवनी पर्वत हा देखावा सादर केलेला आहे. या ठिकाणी पंचक्रोशीतून किंवा बाहेरून येणारे बहुसंख्य गणेश भक्त या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात. त्याचप्रमाणे 10व्या दिवशी आमच्या या ठिकाणी महाप्रसादाचं आयोजन केलं जातं. हजारो लोक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात. त्याचप्रमाणे आमचं एक वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी आमचा गणपती जो आहे तो अनंत चतुर्थी दिवशी या ठिकाणी त्याचं विसर्जन होतं. तसेच सकाळी या ठिकाणी 9 वाजता सहस्त्र आवर्तन वगैरे कार्यक्रम असतात, त्याचे एकादशीने केल्या जातात. आणि सायंकाळी 5:30-6च्या दरम्याने श्रींची मिरवणूक या ठिकाणी निघून पूर्ण बाजारपेठ फिरून मोती तलावामध्ये श्रींचं विसर्जन होतं. सदरचा आमचा हा गणपती चिताराळीचा राजा म्हणून आजपर्यंत प्रसिद्ध आहे. याचे थोडक्यात इतिहास आमचे मित्र पोतनीस यांनी सांगितलेले आहे, तसंच शेखर तेंडुलकरने सांगितलेलं आहे. सुरुवातीचा हा गणपती आमचे बाळा नारुरकर म्हणून एक मित्र होते, ते आता हयात नाही. त्यांच्या डोक्यातून एक कल्पना आली. त्यानंतर हा गणपती सदर एका शाळेत तयार करण्यात आला आणि तो गणपती रंगकामासाठी प्रसिद्ध आमचे चित्रकार वसंत चितारी यांच्या शाळेत आणून रंगविला गेला आणि त्या गणपतीची पहिली स्थापना 1991 साली झाली. त्यानंतर ते या गणपतीचं वैशिष्ट्य अशी आहे की चलचित्र जे त्यावेळीचं कार्यक्रम सदर हे आजपर्यंत चलचित्र या गणपतीकडे आमच्या सुरू आहेत. आणि आमच्या मंडळात कुठलेही आज आमचं वय माझं आज 71 वर्ष आहे, पण आम्ही जर सुरुवात केली तिथून आजपर्यंत आमच्या आजचे तरुण सगळे मुलगे युवक ह्या याच्यात सहभागी आहेत. कुठलेही हवे जावे नाहीत आणि चांगल्या प्रकारे हा गणेशोत्सव सुरू आहे. बस.